तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का, की पूर्वी आपल्याला ज्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग वाटत होत्या, जसं की गेमिंग, मूव्हीज, एडिटिंग, स्क्रोलिंग, त्या गोष्टी आता खूप बोरिंग झाल्या आहेत. आता ना या गोष्टींमध्ये कोणता इंटरेस्ट आहे, ना एक्साइटमेंट राहिली आहे. फक्त आपला टाइमपास होत आहे. आता जर तुम्हाला वाटत असेल, की यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्या आयुष्यात डिसिप्लिन नसणे, फोकस नसणे, मोटिव्हेशन नसणे, तर तुम्ही चुकीचे आहेत. कारण यामागचं सर्वात मोठं कारण आहे ओव्हर स्टिम्युलेशन. शॉर्ट व्हिडिओज, इन्स्टंट डोपामिन, कॉन्स्टंट व्हिडिओज प्रत्येक जागेवर अवेलेबल झाला आहे. आपल्या मेंदूला प्रत्येक सेकंदाला ती किक पाहिजे, ती डोपामिन हिट पाहिजे. आता बघा इंटरनेटवर डोपामिन बद्दल खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्हाला माहित असेल की डोपामिन म्हणजे काय आणि म्हणून आपण जास्त डिटेलमध्ये न बोलता आपण मेन प्रॉब्लेमवरती बोलूयात. तर आपण एक एक्झाम्पल घेऊया भावांनो. पूर्वी कसं आपण पिक्चर बघत होतो, एकत्र बसत होतो. 2-2, 3-3 तासाचे ते पिक्चर असायचे. त्याच्यामध्ये स्टोरी असायची, कॅरेक्टर्स असायचे, ज्यांच्याशी आपण लवकर कनेक्ट करू शकत होतो. पण आता काय झालं आहे, त्याच सेम स्टोऱ्या, तेच 2-3 तास पिक्चर पाहून आलेली मजा आपल्याला Instagram रील्सच्या 15-15, 20-20 सेकंदाच्या रीलमध्ये भेटत आहे. आणि म्हणून आपला मेंदू, आपला ब्रेन हा डोपामिनच्या एकदम फास्ट मोड एरामध्ये जगत आहे भावांनो. जेव्हा आपण रिअल लाईफ मध्ये येतो, जिथं आपल्याला खरंच एखाद्या जागेवर बसून काम करायचं आहे, अभ्यास करायचा आहे किंवा एखादी नवीन गोष्ट शिकायची आहे, तेव्हा ते आपल्यासाठी स्लो आणि बोरिंग होते. कारण आपण रीलमध्ये तर बघतो एखाद्याला 20 सेकंदामध्ये जेवण बनवताना. पण जेव्हा आपण जेवण बनवायला जातो, तेव्हा आपल्याला ते 20 सेकंद 2 तास बनतात. आपण रीलमध्ये तर बघतो एखाद्याला गिटार शिकताना, तो 60 सेकंदाच्या रीलमध्ये 0 पासून फार गिटार मास्टर होतो. पण जेव्हा आपण गिटार शिकायला जातो, तेव्हा आपल्याला महिने, आपल्याला वर्ष सुद्धा लागतात. आणि हाच शिफ्ट ऑफ परसेप्शन ऑफ टाइम आपल्यासाठी प्रत्येक गोष्टींना बोरिंग बनवत आहे. आणि या सगळ्यांमुळे काय होतं, की आपण कोणतीच गोष्ट आपल्या सॅटिस्फॅक्शन लेव्हल पर्यंत करत नाही. कारण ते आपल्याला अगोदरच बोरिंग वाटू लागतात. कारण रिअल लाईफमध्ये गोष्टी तेवढ्या फास्ट पेस, इंटरेस्टिंग किंवा एंगेजिंग नसतात, जेवढ्या आपल्याला इंटरनेटवरती त्या दिसतात. याचं आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर याचं सगळ्यात मोठं उदाहरण आपण आहेत भावनो. कारण तुम्हाला आठवतंय का नाही मला नाही माहिती. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा टीव्हीवरती एक 9XM नावाचं चॅनल असायचं. त्याच्यावरती जर आपल्या आवडीचं गाणं लागणार असायचं, तर आपण सकाळी शाळेत जाताना त्या गाण्याची वाट बघत होतो, की नाही हे गाणं ऐकल्याशिवाय मी शाळेत नाही जाणार, मला हे गाणं ऐकून जायचं आहे. आणि जेव्हा ते गाणं लागायचं तेव्हा आपल्या मनाला एक वेगळ्याच लेवलचं एक डोपामिन हिट भेटत होता. पण आजच्या काळात काय झालंय, की आपल्याला कोणतं बी गाणं ऐकायचं असलं, आपण फोन घेतला, युट्यूब खोलून सर्च केलं, गाणं झालं, गाणं लागलं. आपल्यामध्ये हे नाही बनू, वेट करायची हेच नाही राहिली आपल्यामध्ये. कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला आहे ना इन्स्टंट भेटत आहे. आपण कोणत्याच गोष्टीसाठी वेट नाहीत करत. पेशन्स नावाची गोष्ट आपल्या आयुष्यातून पूर्णपणे संपली आहे भावनो. कारण आपण पहिल्यासारखं वाट बघत नाहीत वर्ष-वर्ष, 2-2 वर्ष एखाद्या चांगल्या पिक्चरची किंवा एखाद्या चांगल्या सीरीजची. कारण दर आठवड्याला किंवा महिन्याला आपल्यासमोर काही ना काही नवीन येत आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं आहे, तर जी आपली बेसलाईन डोपामिन लेव्हल आहे का, ती खूप वर गेली आहे. आणि जी नॉर्मल गोष्टी आहेत का, ते तिथपर्यंत जात नाही, तिथपर्यंत टच करू शकत नाहीत. म्हणजे आपला एव्हरेज डोपामिन लेव्हल हा खूप वर गेला आहे, खूप. कारण फन हे स्कार्सिटीमध्ये असते, व्हॅल्यू स्कार्सिटीचे असते. गोल्ड यामुळे महाग आहे कारण ते या जगामध्ये खूप कमी प्रमाणात आहे. डायमंड यामुळे महाग आहे कारण तो प्रत्येक जण अफोर्ड करू शकत नाही. पूर्वी कसं KTM आणि आयफोन हे खूप कमी जणांकडे असायचे, त्यामुळे ते आपल्याला व्हॅल्युएबल वाटत होते. पण आज प्रत्येक 10 पैकी 8 किंवा 7 जणांकडे आयफोन आणि KTM आहे. त्यामुळे आपल्याला ते छपरी वाटत आहे आणि त्याची व्हॅल्यू खूप कमी झाली आहे. म्हणजे तुम्हीच विचार करा, आपल्यासोबत असं किती वेळेस होता आपण एखादं काम करायला बसलोय आणि काम करता करता जेव्हा आपल्याला ते काम स्लो आणि बोरिंग वाटू लागतं, तेव्हा आपण लगेच काय करतो, फोन उचलतो, Instagram खोलतो आणि स्क्रोलिंग करायला चालू करतो. पण यामुळे काय होतं, आपण 2-2, 3-3 तास Instagramवरती घालवतो आणि त्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो. आणि यामुळे काय होतं, की 15-15, 20-20 सेकंदाच्या रीलमध्ये आपले ते डोपामिन लेव्हल हिट होते, ज्याची आपल्याला सवय लागली आहे. पण नंतर 1-2 तासानंतर आपल्याला स्वतःवरच रिग्रेट व्हायला चालू होतं, की यार उगाच टाइम वेस्ट घालवला आणि काम नाही झालं, ती गोष्ट वेगळीच. आता असं नाही, की मी इथं बसून तुम्हाला ज्ञान देतोय म्हणजे मी या प्रॉब्लेम्स फेस करत नाही. तर तसं काही नाही. मी पण या सेम प्रॉब्लेम्स, सेम इश्यू फेस करतो. मग आता यावरती पर्याय काय आहे? आता मी तुम्हाला असं नाही सांगणार, की तुम्ही Instagram डिलीट करा, Facebook अनइन्स्टॉल करा किंवा YouTube डिसेबल करा. हे फक्त यातून पळायचे पर्याय आहेत. हे तुम्हाला जास्त दिवस या गोष्टींपासून दूर ठेवू शकत नाहीत. मी तुम्हाला 3 पर्याय सांगतो, जे तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये करायला सुरुवात करा. तुम्हाला 100% काही ना काही रिझल्ट भेटतील. पहिला पर्याय म्हणजे तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, की जेव्हा सकाळी तुम्ही उठता, तेव्हा सुरुवातीचे 2 ते 3 तास तुम्हाला Instagram आणि स्क्रोलिंग या गोष्टींपासून खूप दूर राहायचे आहे. कारण सकाळी-सकाळी जेव्हा आपण उठतो, तेव्हा आपलं माइंड, आपलं ब्रेन हे सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतं आणि ह्या ऍक्टिव्ह वेळेत जर आपण आपल्या ब्रेनला Instagram आणि स्क्रोलिंग सारख्या गोष्टींमध्ये अडकवलं, तर आपला पूर्ण दिवस हा आळशीपणातच जातो. आणि म्हणून तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की सकाळी जेव्हा तुम्ही उठता, तेव्हा काहीही करून सुरुवातीचे 2 ते 3 तास तुम्ही सोशल मीडिया, Instagram आणि स्क्रोलिंग या गोष्टींपासून दूर राहा. दुसरा पर्याय म्हणजे बोरिंग गोष्टींना टॉलरेट करायला शिका. जरी तुम्ही एखादं काम करताय आणि ते काम तुम्हाला स्लो आणि बोरिंग वाटत आहे, तर त्याचा लगेच शॉर्टकट काढू नका, की Instagram खोलला आणि स्क्रोलिंग करत बसलाय. असं करू नका. तुम्हाला एखादं काम कितीही स्लो वाटू द्या, कितीही बोरिंग वाटू द्या, कितीही अनइंटरेस्टिंग वाटू द्या, तरी सुद्धा तुम्ही ते काम करा.
तिसरा पर्याय म्हणजे हा खूप महत्वाचा पर्याय आहे. लक्ष देऊन ऐका. क्रिएट मोर दॅन यू कन्झ्युम. आता असं नाही की क्रिएट म्हणजे तुम्ही व्हिडिओ किंवा कॉन्टेंटच बनवा. तुम्ही काहीही करा. तुम्ही गिटार शिका, पियानो शिका, एखादी नवीन लँग्वेज शिका, फोटोग्राफी शिका, तुम्ही ड्रॉइंग करायला शिका, तुम्ही काहीही करा, काहीही. कारण जर तुम्ही तुमच्या दिवसातले 2-3 तास जर तुम्ही Instagramवरती, स्क्रोलिंगवरती वाया घालवत असताल, तर तुम्ही 2-3 तास स्वतः काहीतरी क्रिएट करायला सुद्धा द्या. कारण आपण ह्युमन्स हे क्रिएट करायला बनलो आहोत, कन्झ्युम करायला नाही. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भावांनो, खरंच जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्य पण खरंच खूप बोरिंग झालं आहे, तर काहीच करू नका. घराच्या बाहेर पडा, मोबाईल बंद करा, काहीच ऐकू नका, गाणी ऐकू नका, पिक्चर बघू नका. शांत एका जागेवर बसा, स्वतःला ऑब्झर्व्ह करा, नेचरला ऑब्झर्व्ह करा. थोडीशी बोरिंग आयुष्य जगायला शिका आणि हळूहळू तुम्ही बघताल की खरंच पुन्हा एकदा गोष्टी इंटरेस्टिंग आपल्यासाठी होत आहेत.